हॅलो एव्हरीवन. आपण रूट वर्ड्स बघत होतो आणि ऑलरेडी आपण 5 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. आता आपलं रूट वर्ड्सचं हे लास्ट लेक्चर आहे. जर मला असं कधी वाटलं की आणखीन काही रूट वर्ड्स ॲड करायचे तर त्याच्यानंतर मी लेक्चरनंतर परत एकदा ॲडसुद्धा करू शकतो. परंतु सध्यापुरतं तर हे लेक्चर आपलं रूट वर्ड्सचं लास्ट लेक्चर राहील. आता आपण 5 लेक्चर घेतलेले आहे आणि ते जवळजवळ एक 4.5 तासामध्ये कंप्लीट झालेले आहे आणि हे आजचं लेक्चरसुद्धा अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होईल. म्हणजे कसं की तुमचे 5 तासमध्ये तुम्ही 255 रूट वर्ड्स कंप्लीट करू राहिले आणि 255ला जर तुम्ही गुणिले 3 जर केलं तर तुमचे म्हणजे काय म्हणता येईल त्याला की 750पेक्षा जास्त रूट वर्ड्स कंप्लीट झाले असं म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे 5 तासामध्ये 750पेक्षा जर तुमचे शब्द जर कंप्लीट होत असेल, पाठ होत असेल तर ते एकदम मोठी अचिव्हमेंट आहे तुमची. ठीक आहे, आपण लेक्चरला सुरुवात करू डायरेक्ट. आता आपण 240 घेतले होते, 241 सुरू होता. अंडा म्हणजे काय असतं? अंडा म्हणजे लाट किंवा वेव. मग आता त्याच्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे? अंड्युलेट. अंड्युलेट म्हणजे कसं असतं? लाटांसारखे वर खाली होणे. अंड्युलेट म्हणजे काय? लाटांसारखे वर खाली होणे. त्याला आणखीन एक शब्द म्हणू शकतो आपण त्याला ट्रान्सवर्स. तुम्ही लॉंगिट्युडनल वेव्ज आणि ट्रान्सफर वेव्ज बघितले असेल. त्यातले ज्या ट्रान्सफर वेव्ज जे असतात ना तर ते अशा असतात, लाटासारखे असतात. पण ट्रान्सफर्ससुद्धा तुम्ही शब्द पाठ करू शकतात आणि सायन्समध्ये तर ट्रान्सफर शब्द आहेच वेव्हच्या अँगलने. आणि ह्या वर्षीच्या राज्यसेवेचे नाही, कंबाईनच्या ग्रुप बीच्या आता जी मागच्या हप्त्यामध्ये पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सफर वेव्जवर क्वेश्चन आला होता. ट्रान्सफर म्हणजे काय? ठीक आहे. उंडा म्हणजे काय असतं? उंडा किंवा अंडा म्हणजे लाट. म्हणजे अंड्युलेट म्हणजे काय असतं? लाटांसारखे वर खाली होणे. इनंडेट म्हणजे जलमय करणे किंवा भडीमार करणे. इनंडेट ॲक्च्युली इनंडेटचा अर्थ काय होतो की जलमय करण्यात आहेच, परंतु तुम्ही जर बोलत असेल एखाद्याला तर तुम्ही त्याच्या शब्दांचा भडीमार करतात. म्हणजे तुम्ही शब्दांचं एक प्रकारे पूर आणून राहिलं, मग तिथे भडीमार करणे किंवा एकदम एक्सेसिव्हली बोलणे ते पण म्हणू शकतो. आणि इनंडेट म्हणजे काय? जलमय, पूर येणे. फ्लडला काय म्हणलं जातं? इनंडेट म्हणलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवा. तुमचे हे फ्लड शब्द पाठ आहे, परंतु हे अंड्युलेट आणि इनंडेट शब्द बऱ्याच वेळेस पाठ नसतात आणि असे शब्द आयोग विचारते. अंड्युलेट म्हणजे लाटांसारखे वर खाली होणे किंवा ट्रान्सफर होणे. आणि त्यानंतर इनंडेट म्हणजे काय असतं? जलमय करणे किंवा पूर येणे. इनंडेट. त्यानंतर अर्ब्स म्हणजे काय असतं? अर्ब्स म्हणजे सिटी. मग त्यापासून शब्द कोणता तयार झाला आहे? अर्बन म्हणजे काय? शहरी किंवा नागरी. आणि सबर्ब म्हणजे काय? उपनगर. मुंबई सबअर्बन म्हणतो ना आपण, मुंबई उपनगर. सबअर्बन म्हणजे काय? उपनगर. अर्बन म्हणजे नगर आणि सब म्हणजे काय? उप असतं. आणि अर्बेन म्हणजे काय? अर्बेन म्हणजे सभ्य किंवा सुसंस्कृत. अर्बेन म्हणजे काय? सभ्य किंवा सुसंस्कृत किंवा सिव्हिलाइज्ड सुद्धा म्हटलं जातं त्याला. आता हे शब्द तुम्हाला कदाचित का होऊ शकतं की निगेटिव्ह वाटू शकतं अर्बेन. कसं की म्हणजे अर्बेन म्हणजे सुसंस्कृत आणि रुरल म्हणजे काय? रुरलला रानटी म्हटलं जातं बघा. आले की हा शब्द निगेटिव्ह आहे, पण आता आहे शब्द म्हणून आपल्याला तो पाठ करायला लागेल. रुरलला रानटीसुद्धा म्हटलं जातं. आता आपण बऱ्याच वेळेस काय होतं की गावंढळ शब्द निगेटिव्ह आहे. गावातील हा शब्द निगेटिव्ह नाही, परंतु गावंढळ शब्द म्हणतो ना आपण तर तो निगेटिव्ह अर्थाने वापरला जातो. तसाच रुरल शब्दसुद्धा काय तो निगेटिव्ह अर्थाने वापरला जातो. आणि अर्बेन शब्द जो असतो तर तो पॉझिटिव्ह अर्थाने किंवा सुसंस्कृत अर्थाने वापरला जातो. याचा अर्बेनचा आणि रुरलचा असा रिॲलिटीमध्ये काही संबंध नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की सिटीमधले राहणारे लगेच सुसंस्कृत आहे, गावातले खराब आहे, असं काही नाही आहे. परंतु आता शब्द आहे म्हणून तो आपल्याला पाठ करावा लागेल. अर्बेन म्हणजे काय असतं? याच्यामध्ये अर्बेन आहे. अर्बेन म्हणजे काय? सुसंस्कृत. अर्बन म्हणजे शहरी आणि ज्यावेळेस तुम्ही अर्बेन म्हणता त्याचा अर्थ तो सुसंस्कृत. शब्द बघा हा इथे त्याच्या व्यतिरिक्त काही शब्द येतं. कोणता? स्वाव किंवा कोर्टियस किंवा रिफाईंड. रिफाईन करणे म्हणजे काय करणे? रिफायनरीज बघितली असेल तुम्ही तेलाच्या. रिफायनरीज काय करतात की तेल एकदम फाईन करतात, चांगलं करतात. मग रिफाईन असलेला व्यक्ती कसा असेल? फाईन एकदम चांगला आहे, तो सुसंस्कृत आहे. कोर्टियस म्हणजे काय असतं? कोर्टियसचा अर्थ होतो तो सुसंस्कृत आहे, सभ्य आहे. आणि स्वाव म्हणजे सुद्धा सुसंस्कृत किंवा सभ्य. म्हणजे तिन्ही शब्द पाठ करा. स्वाव शब्द बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या बोली भाषेमध्ये किंवा आपण शब्द वापरत नाही की नाही, म्हणून हा शब्द डोक्यातून निसटून जाऊ शकतो. स्वाव, कोर्टियस, रिफाईंड याचा अर्थ काय होतो की तो सुसंस्कृत आहे किंवा तो कल्चर्ड आहे. डी जर लागला शब्द, कल्चर म्हणजे कल्चर आहे म्हणजे आपली संस्कृती, पण त्याला डी शब्द लागला कल्चर्ड याचा अर्थ काय? सुसंस्कृत. तो सुद्धा सुसंस्कृत बनून जातो. त्यानंतर आता उर्ससित हा रूट वर्ड पाठ न करू शकतो, डायरेक्ट हा शब्दच पाठ करू कारण की एकच शब्द येतं, मग आपण खालचा शब्द पाठ केलेलं चांगलं आहे. उर्साईन म्हणजे काय असतं? उर्साईन म्हणजे अस्वलासारखा. उर्साईन म्हणजे काय? अस्वलासारखा. उर्साईन
रिलेटिंग टू ऑर रिझेम्बलिंग अ बियर ऑर बियर्स. ठीक आहे. रिझेम्बल करणे म्हणजे काय करणे, दिसणे. म्हणजे काय होते, यू रिझेम्बल, मग आता यू रिझेम्बल आफ्टर युअर फादर. आता रिझेम्बल म्हणजे काय, ही रिझेम्बल्स हिज फादर म्हणजे काय, तो त्याच्या वडिलासारखा दिसतो. मग रिझेम्बल आफ्टर करणे, एखाद्या वडिलासारखे दिसणे किंवा मग कोणासारखं दिसणे. रिझेम्बल म्हणजे काय, एखाद्यासारखं दिसणे. रिझेम्बलिंग अ बियर ऑर बियर्स. त्यानंतर उक्सोर म्हणजे काय, उक्सोर म्हणजे पत्नी. उक्सोरचा अर्थ होतो पत्नी. मग उक्सोरियस जर एखादा असेल तर त्याचा अर्थ काय होतो, तर तो बायकोचा गुलाम असतो. उक्सोरियस. उक्सोरियस म्हणजे काय, बायकोच्या आहारी गेलेला, बायकोचा गुलाम. त्याला आणखीन एक शब्द आहे PYQ, हा हेनपेक्ट. आयोगाला नाही आला वाटतं, परंतु SSC कुठेतरी हा PYQ आला आहे. हेनपेक्ट, HENPECKED, हेनपेक्ट. परत एकदा लिहितो मी, HENPECKED, हेनपेक्ट. हेनपेक्ट म्हणजे काय, तर तो त्याला तो बायकोचा गुलाम बनलेला आहे. हेनपेक्ट. हेनपेक्ट आणि उक्सोरियस दोन्ही शब्द काय सारखेच शब्द आहे. उक्सोर म्हणजे काय, पत्नी. मग त्या अँगलने तुम्ही उक्सोरियस शब्द पाठ करू शकतात. आणि उक्सोरी साईड म्हणजे काय, उक्सोरी म्हणजे काय, पत्नी. परत एकदा. आणि साईड म्हणजे हत्या. आता आपण साईडचे जे रूट वर्ड्स बघितले होते त्याच्यामध्ये साईड शब्द बघितलेला आहे. उक्सोरी साईड म्हणजे काय, पत्नीची हत्या. आणि आपण लास्ट टाईम शब्द बघितला होता मॅरिटीसाईड. मॅरिटीसाईड. ज्यावेळेस तुम्हाला मॅरिटीसाईड सांगितलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ती काय करते, पतीला मारती. म्हणजे काय, तिथं पती हत्या आहे. मॅरिटीसाईड म्हणजे काय, पती हत्या. आणि उक्सोरी साईड म्हणजे काय, पत्नीची हत्या. त्यानंतर व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॅल्यूचा अर्थ होतो त्याला व्हॅल्यू असणे किंवा सामर्थ्यवान असणे. स्ट्रॉंग आहे एकदम, व्हॅल्यू आहे, सामर्थ्यवान आहे. मग त्याच्यापासून शब्द बनलेला आहे व्हॅलियंट. व्हॅलियंट म्हणजे काय, शूर, धैर्यवान. व्हॅलियंट म्हणजे काय, शूर किंवा धैर्यवान. आपल्या आता आपण महाराजांना काय म्हणतो की व्हॅलियंट होते, ते शूर होते, धैर्यवान होते. व्हॅलियंट म्हणजे काय, शूर, धैर्यवान. पजेसिंग ऑर शोविंग करेज ऑर डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन किंवा करेज दाखवणे त्याला म्हणतो धैर्यवान किंवा शूर. व्हॅलिड. व्हॅलिड म्हणजे काय, एखादं डॉक्युमेंट व्हॅलिड आहे. आता बरेच जण NCL काढतात किंवा कास्ट सर्टिफिकेट काढतात. मग त्याची व्हॅलिडिटी असते. व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला, कास्ट व्हॅलिडिटी काढले की नाही. व्हॅलिड म्हणजे काय, वैध, कायदेशीररित्या योग्य. ॲक्च्युअली सपोर्टिंग द इंटेंडेड पॉईंट ऑर क्लेम लिगली ऑर ऑफिशियली ॲक्सेप्टेबल. व्हॅलिड म्हणजे काय, वैध आहे. आणि ॲम्बिव्हॅलंट. आता व्हॅलंट म्हणजे काय असतं, व्हॅलंट म्हणजे त्याला मूल्य असणे, सामर्थ्य असणे किंवा व्हॅल्यू असणे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू कशाची, भावनेची. आता मग ॲम्बी म्हणजे आपण ज्यावेळेस बघितलं होतं ॲम्बी, ॲम्बीचं रूटवर्ड ॲम्बी किंवा ॲम्फी सांगितलं तुम्हाला. हे दोन पाठ करायचे म्हणलं होतं. ॲम्बी किंवा ॲम्फी याचा अर्थ काय होतो, बोथ. मग ॲम्बिव्हॅलंट याचा अर्थ काय, तर तो संमिश्र भावना असलेला आहे. त्याला दोन्ही भावना आहे. बोथ. बोथ म्हणजे काय, ॲम्बी म्हणजे काय, बोथ किंवा दोन्ही, संमिश्र भावना असलेला ॲम्बिव्हॅलंट. आणि व्हॅल्यूपासून आणखीन एक शब्द बनलेला आहे व्हॅलॉर. व्हॅलॉर. व्हॅलॉरचा अर्थ होतो शौर्य. शौर्य किंवा धैर्य. आणि आणखीन एक शब्द आहे मेटल. हा मेटल वेगळा आहे. आणि METAL हे मेटल म्हणजे आपलं लोखंड वगैरे हे जे मेटल आहे ह्याला धातू म्हणतो आपण. परंतु METTLE जे मेटल आहे ना, याला आपण म्हणतो धैर्य किंवा व्हॅलॉर. हे शब्द, दोन्ही शब्द लिहून ठेवा. हा मेटल शब्द आलेला आहे बरं PYQ, त्यामुळे तो करायचा आहे आपल्याला परत एकदा. व्हॅलियंट म्हणजे शूर किंवा धैर्यवान. व्हॅलिड म्हणजे व्हॅलिडिटी माहिती आहे आपल्याला. आणि ॲम्बिव्हॅलंट म्हणजे काय, ॲम्बी म्हणजे दोन्ही. व्हॅलंट म्हणजे काय, त्याचं मूल्य किंवा भावना आहे त्याच्यामध्ये, दोन्ही भावना असलेला. हॅव्हिंग मिक्स्ड फिलिंग्स ऑर कॉन्ट्रॅडिक्टरी आयडियाज अबाउट समथिंग, टू अपोजिंग स्ट्रॉंग फिलिंग्स. कॉन्ट्रॅडिक्ट करणे म्हणजे काय करणे, एखाद्याच्या विरोधी असणे. कॉन्ट्रॅडिक्ट करणे किंवा विरोधी. मग त्याला काय, ॲम्बिव्हॅलंट असलेल्या माणसाला दोन्ही भावना असतात. त्याचे पॉझिटिव्ह म्हणजे ती त्याच्या साईडने भावना पण असते आणि विरोधात सुद्धा असते. म्हणजे दोन एकामेकाच्या विरोधात भावना असणे आणि त्या दोन्ही भावना आहेत ॲम्बिव्हॅलंटला. वेंटर किंवा वेंट्रिस म्हणजे काय, पोट, बेली. बेली म्हणजे पोट आहे. बेली डान्स माहीत असेल तुम्हाला. मग बेली म्हणजे पोट. वेंट्रिलोक्विस्ट. लोकवा शब्द बघितलेला आहे बघा आपण. लोकवा. लेक्चर टाकायला थोडा उशीर झाला आहे, तुम्ही विसरले तर नसेल मग शब्द, मला असं वाटतं. लोकवा म्हणजे काय, लोकवा म्हणजे बोलणे. आणि वेंट्री म्हणजे काय, वेंट्री म्हणजे पोट. म्हणजे जो व्यक्ती पोटातून बोलतो त्याला म्हणतात व्हेंट्रिलोक्विस्ट. पोटातून बोलण्याची कला असणारा काय, व्हेंट्रिलोक्विस्ट. अ पर्सन हू कॅन स्पीक ऑर अटर. अटर म्हणजे काय, तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं. अटर म्हणजे उच्चार करणे. अटर, अटर साऊंड किंवा उच्चार करणे. अटर साऊंड सो दॅट दे सीम टू कम फ्रॉम समवेअर एल्स. म्हणजे काय, पोटातून बोलण्याची कला असणारा तो असतो व्हेंट्रिलोक्विस्ट. व्हेंट्रल म्हणजे काय असतं, व्हेंट्रल म्हणजे पोटाशी बाजूची. आता पोटाशी संबंधित आहे. ॲक्च्युली व्हेंट्रलचा अर्थ होतो पोटासमोरची बाजू. आता ही जी बाजू आहे समोरची याला म्हणते व्हेंट्रल साईड. आणि याच्या पाठीमागची जी बाजू असेल ना त्याला म्हणते डॉर्सल साईड. डॉर्सल, DORSAL काय म्हणतात त्याला, डॉर्सल साईड. व्हेंट्रल साईड आणि डॉर्सल साईड
आता तुम्ही सायन्समध्ये बघितलं असेल, काही प्राण्यांचं हृदय जे असतं ते व्हेंट्रल साईडला असतं, काही प्राण्यांचं हृदय जे असतं ते डॉर्सल साईडला असतं. किंगडम ॲनिमल यामध्ये व्हेंट्रल आणि डॉर्सल अशा शब्दांचा उल्लेख केलेला आहे. कधी कधी तुम्हाला कळेल ते जेव्हा तुम्ही सायन्स इंग्लिशमध्ये बघितलेलं असेल तर. मग व्हेंट्रल म्हणजे काय, पोटाशी संबंधित. आणि व्हेंट्रिकल म्हणजे काय असतं, शरीराच्या अवयवामधील पोकळी किंवा हृदयाचा कप्पा. आता तुम्ही ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल बघितलं असाल. राईट ॲट्रियम म्हणतो आपण किंवा लेफ्ट ॲट्रियम म्हणतो, ॲट्रियम. आता ॲट्रियम जे आहे ना, तर त्याला 4 कप्पे असतात, हे आपल्याला माहिती आहे. आता 4 कप्पे आपण ॲक्च्युली असं करतो त्याला, असे येते राहत्याला काय असतात. आता हा एक 4 कप्पे, हे आता हे लेफ्ट ॲट्रियम, हे ॲक्च्युली हे आपलं राईट म्हणू शकतो. ही राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. आता व्हेंट्रिकल ही खालची असतात. मग व्हेंट्रिकल काय, शरीराच्या अवयवामधील पोकळी किंवा हृदयाचा कप्पा. हा खालचा कप्पा जे असतात ना ते व्हेंट्रिकल्स असतात आणि वरचे कप्पे जे असतात ना तर ते ॲट्रियम्स असतात. हे तुम्ही सायन्समध्ये बघितलं असेल, त्या अँगलने हा व्हेंट्रिकल शब्द पाठ होऊन जाईल तुमच्या. व्हेंट्रल म्हणजे पोटाशी संबंधित आणि व्हेंट्रिलोक्विस्ट म्हणजे काय, पोटातून बोलण्याची कला असणारा. व्हेंट्रिकल अ हॉलो पार्ट. हॉलो म्हणजे काय, हॉलोचा अर्थ होतो पोकळ. तिथे लिहून ठेवा, पोकळ. हॉलो म्हणजे काय, पोकळ. अ हॉलो पार्ट ऑर कॅव्हिटी. कॅव्हिटीचे अर्थ सुद्धा काय होतं, पोकळी. कॅव्हिटी, दातात कॅव्हिटी होती ना आपली, मग कॅव्हिटी म्हणजे पोकळी. कॅव्हिटी इन एन ऑर्गन लाईक द हार्ट ऑर ब्रेन. त्याला म्हणतं काय, हॉलो किंवा कॅव्हिटी म्हणजे काय, पोकळ भाग असणे. आणखीन एक शब्द आहे हॅलो. याच्यामध्ये ए आहे फक्त, हॉलोसारखाच तो, पण त्याच्यामध्ये ए. हॅलोचा अर्थ होतो पवित्र. हा शब्द लिहून ठेवा तिथं. म्हणजे काय होतं की होमोफोन्समध्ये काय होतं, असे शब्द येतील म्हणजे सारखे सारखे वाटते आपल्याला आणि ते मग तिथं आपलं कन्फ्युजन होईल. हॅलो म्हणजे काय, पवित्र. हॅलोविन शब्द ऐकलं तुम्ही, हॅलोविन. ते हॉलिवूडच्या मूवीज असतात बघा, हॅलोविनवर म्हणजे मास्क वगैरे घालून यायचं. तो सण असतो तो अमेरिकेमध्ये, किंवा मग हे जे ख्रिश्चन्स असतात ना, तर त्यांचा एक सण असतो हॅलोविन. मग तो पवित्र आहे म्हणून त्याला हॅलो म्हणजे काय, पवित्र. त्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. त्यानंतर वर्सो किंवा वर्टो म्हणजे काय असतं. वर्सो म्हणजे ॲक्च्युली वर्सो म्हणजे एक प्रकारे बोलणं असं म्हणू शकतो, किंवा मग वळणेसुद्धा म्हणू शकतो त्याला, वर्सो किंवा वर्टो. वळणे. इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे काय, अंतर्मुख. इंट्रोवर्ट व्यक्ती कसा असतो की ज्याला सोशल व्हायला आवडत नाही काही नाही. म्हणजे पाहुणे वगैरे आले तर पाहुण्याला जास्त बोलणार नाही काही नाही, बोलावंच वाटत नाही काही नाही, एका कोपऱ्यात बसून राहील किंवा रूममध्येच थांबून राहील, तर ते इंट्रोवर्ट असतात. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय, त्याला कुठं पण सोडवा, पाहुणेच नाही त्याला कुठं पण सोडवा जगाच्या कोपऱ्यामध्ये, तो डायरेक्ट बोलत असतो त्यांना, म्हणजे माहिती काढतो, बोलणे वगैरे. तो एक्स्ट्रोवर्ट असतो. त्याला कशाची भीती वगैरे वाटत नाही की नाही, कोणी आपल्याला कसं बोलल वगैरे, त्याला काहीच फरक पडत नाही की नाही, तो एक्स्ट्रोवर्ट असतो. आणि ॲम्बिवर्ट काय असतो, ॲम्बिवर्ट म्हणजे तो दोन्ही आहे. इंट्रोवर्ट पण एक्स्ट्रोवर्ट आहे, म्हणजे कधी इंट्रोवर्ट असतो कधी एक्स्ट्रोवर्ट असतो, तो ॲम्बिवर्ट असतो. ॲम्बी म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं मी, ॲम्बी किंवा ॲम्फीचा अर्थ काय होतो की उभयमुख. मग ॲम्बिवर्ट म्हणजे काय, उभयमुख आहे, म्हणजे तो इंट्रोवर्ट पण आहे आणि एक्स्ट्रोवर्ट पण आहे. आणि रिव्हर्ट म्हणजे काय असतं, आता रिव्हर्ट करणे म्हणजे काय, रिव्हर्स करणे. रिव्हर्ट म्हणजे काय, रिव्हर्स करणे. रिव्हर्स म्हणतो ना आपण त्याला, गाडी रिव्हर्स घेणे, रिव्हर्स करणे. मग रिव्हर्ट म्हणजे मूळ स्थितीत परतणे. आणि डायव्हर्ट करणे म्हणजे काय करणे, दिशा बदलणे. आता आपण अभ्यास करतो, अभ्यासाच्या वेळेमध्ये सुद्धा काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याला डायव्हर्जन येतं, म्हणजे आपली काय होऊ शकते, दिशा बदलते. अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपलं दुसरीकडे लक्ष जाऊ शकतं. त्याला काय म्हणतो आपण, त्याला डायव्हर्ट होणे म्हणतो आपण त्याला, दिशा बदलणे. म्हणजे दिशाच्या अँगलने पण होऊ शकतं आणि आपली मेंटल स्थिती किंवा मग आपण ज्या ट्रॅकवर जायला पाहिजे त्याच्यापासून दूर जाणे, त्यालासुद्धा आपण म्हणतो डायव्हर्ट होणे. त्यानंतर व्हेरीस म्हणजे काय असतं, व्हेरीस म्हणजे ट्रू, खरे. व्हेरीस किंवा व्हेरी, मग त्याच्यापासून शब्द तयार झालेला आहे व्हेरीफाय करणे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात बऱ्याच जण, मग व्हेरीफाय करायला जातात. म्हणजे काय, व्हेरीफाय करणे म्हणजे खात्री करणे, पडताळणी करणे. आणि व्हेरासिटी म्हणजे काय असतं, याच्यामध्ये व्हेर शब्द आला आहे, याचा अर्थ सत्यता किंवा खरेपणा. आता व्हेरीफाय करणे, व्हेरिफिकेशन पाठ आहे आपल्याला, परंतु व्हेरासिटी पाठ नाही आहे. मग आता व्हेरासिटी पाठ कसं करायचा, व्हेरी माहीत पाहिजे आपल्याला. व्हेरीफायचं व्हेरी म्हणजे व्हेरा म्हणजे काय, खरेपणा किंवा मग सत्यता. कन्फॉर्मिटी टू फॅक्ट्स. कन्फर्म करणे म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट सत्य असणे. कन्फर्म करणे वेगळं आहे. आता CONFIRM, हे कन्फर्म करणे म्हणजे काय, हे कन्फर्मेशन असतं. हे आपल्याला नॉर्मली म्हणतो ना आपण, कन्फर्म करून येतो मी, मग हे कन्फर्मेशन आहे. पण हे कॉन्फॉर्म करणे म्हणजे काय करणे, खरेपणा पडताळणे किंवा सत्यता पडताळणे म्हणते त्याला, फॅक्ट्स पडताळणे, ॲक्युरेसी किंवा ट्रूथफुलनेस. आणि व्हेरिडिक्ट म्हणजे काय असतं, निकाल, म्हणजे व्हेरीफाय करायचं एकतर. आता ही गोष्ट सत्य आहे, न्यायालय काय करतं, एंडिंगला व्हेरिडिक्ट करतं किंवा निकाल देतं. जसं की आता गोलकनाथचं व्हेरिडिक्शन होतं, किंवा मग केशवानंद भारतीचा खटला होता, त्याच्यामध्ये काय केलं होतं, न्यायालयाने एक व्हर्डिक्ट देऊन टाकलं होतं. व्हर्डिक्ट म्हणजे काय, निकाल किंवा कौल, त्याला म्हणतो आपण व्हर्डिक्ट. त्यानंतर वाया किंवा विया. वायाचा अर्थ काय होतो, मार्ग. आता वाया शब्द पाठ असेल. आता घरी जायच्या टायमाला काय करतात बरेच जण, मी वाया पुणे नागपूर, वाया मी पुणे मुंबई रोडने आलो, किंवा मग
मुंबई सातारा रोडने आलो, वाया मुंबई सातारा रोड किंवा वाया समृद्धी महामार्ग. वाया म्हणजे काय, रस्ता मार्ग असतो. मग वायापासून काय, डेविएट. आता वाया म्हणजे मार्ग आहे आणि डे म्हणजे काय, त्याच्या विरोधात झालेला आहे, म्हणजे मार्ग सोडून गेला. डेविएट झाला म्हणजे काय केलं, मार्ग सोडणे किंवा भरकटणे. डिपार्ट फ्रॉम ॲन इस्टॅब्लिश्ड कोर्स ऑर नॉर्मल स्टँडर्ड्स म्हणजे काय, मार्ग सोडणे किंवा भरकटणे. डेविएट झालं म्हणजे काय, तुम्ही जर तुमच्या अभ्यासापासून डेविएट झाला त्याचा अर्थ काय, तुम्ही भरकटलेले आहात. आणि ऑब्व्हिएट म्हणजे काय असतं, ऑब्व्हिएट म्हणजे काय, टाळणे किंवा गरज संपुष्टात आणणे. ऑब्व्हिएट म्हणजे काय, टाळणे किंवा गरज संपुष्टात आणणे, त्याला म्हणतो ऑब्व्हिएट. ॲब्व्हिएट म्हणजे काय, प्रिव्हेंट करणे, टाळणे. आणि ट्रिव्हियल म्हणजे काय असतं, ट्रिव्हियल म्हणजे क्षुल्लक किंवा किरकोळ. ट्रिव्हियलचा अर्थ होतो क्षुल्लक किंवा किरकोळ. आता वायाला हे एक्झॅक्ट लागणार नाही आहे ट्रिव्हियल म्हणलं तर शब्द. याला तुम्ही सेपरेट शब्द म्हणून त्याला पाठ करू शकतात. ट्रिव्हियल म्हणजे काय, क्षुल्लक. ट्रिव्हियल मॅटर्स असतात बघा, क्षुल्लक मॅटर आहे, ट्रिव्हियल मॅटर आहे. ऑब्व्हियस म्हणजे काय असतं, ऑब्व्हियस म्हणजे काय, ऑब्व्हियस आहे म्हणे, ऑब्व्हियसली म्हणतात ना बऱ्याच वेळेस मुली. ऑब्व्हियस म्हणजे काय, उघड असणे, स्पष्ट असणे. आणि इम्परव्हियस म्हणजे काय, इम्परव्हियस म्हणजे अभेद्य, ज्यावर परिणाम होत नाही. आता परव्हियस म्हणजे काय असतं, परव्हियस म्हणजे की परमिशन म्हणू शकतो किंवा मग पर म्हणजे काय, एखादी गोष्ट आतमध्ये जाणे. मग इम्परव्हियस म्हणजे काय, अभेद्य, त्याचा भेद होऊ शकत नाही, ज्यावर परिणाम होत नाही. नॉट अलाविंग फ्लूइड टू पास थ्रू, अनेबल टू बी अफेक्टेड, इम्परव्हियस. आणि वायाडक्ट म्हणजे काय असतं, पुलासारखा मार्ग. आता हे जे एक मिनिट, वायाडक्ट म्हणजे काय असतं, पुलासारखा मार्ग. आता हे जे मधले जे शब्द आहे ट्रिव्हियल किंवा ऑब्व्हियस, इम्परव्हियस, हे एक्झॅक्ट वायाला लागू होत नाही की नाही, तर त्याला तुम्ही सेपरेट पाठ करू शकता. आणि वायाडक्ट म्हणजे काय असतं, पुलासारखा मार्ग किंवा जलसेतू. डक्ट म्हणजे ऑलरेडी बघितलेलं आपण, डक्ट म्हणजे वाहिनी आणि वाया म्हणजे रस्ता. म्हणजे काय, तिथं जलसेतू किंवा पुलासारखा मार्ग असतो, वायाडक्ट. विसिस म्हणजे काय, विसिस म्हणजे बदल, प्रतिनिधी. मग आता विकॅरियस म्हणजे काय, विकॅरियस म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवातून स्वतःला मिळालेला अनुभव. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणारा व्यक्ती कोण असतो, तो विकॅरियस असतो. विकॅरियस म्हणजे काय, दुसऱ्याच्या अनुभवातून आपण स्वतः अनुभव घ्यायचा, त्याला म्हणतो विकॅरियस. आणि व्हिसिट्यूड म्हणजे काय, परिस्थितीतील अनपेक्षित बदल किंवा चढ उतार. व्हिसिट्यूड म्हणजे काय, बदल ॲक्च्युली. मग व्हिसिट्यूडचा अर्थ होतो आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय होतं, की बदल होत राहतात. कधी आपली परिस्थिती चांगली होती, कधी खराब होती, मग चढ उतार येत राहतात, त्याला म्हणतो आपण व्हिसिट्यूड. व्हिसिट्यूड काय आहे, अ चेंज ऑफ सर्कमस्टान्सेस ऑर फॉर्च्यून, टिपिकली वन दॅट इज अनवेलकम ऑर अनप्लेझंट. म्हणजे काय, की सर्कमस्टान्सेस म्हणजे काय, आपली जी परिस्थिती आहे आजूबाजूची, तर त्याच्यामध्ये चेंज होणे. किंवा फॉर्च्यून म्हणजे काय, आपलं फॉर्च्यून म्हणजे काय, फॉर्च्युनेट असणे म्हणजे काय, फॉर्च्युनेट तू म्हणजे तू सुदैवी आहे. फॉर्च्यून म्हणजे काय, आपलं सुदैव किंवा भविष्य कसं, की त्याच्यामध्ये सुद्धा चढ उतार येणे म्हणजे काय. मग व्हिसिट्यूड म्हणतो आपण त्याला, परिस्थितीमधील अनपेक्षित बदल किंवा चढ उतार, त्याला म्हणतो व्हिसिट्यूड. आणि विकार म्हणजे काय, विकार म्हणजे चर्चचा प्रतिनिधी किंवा धर्मगुरू, त्याला म्हणतो विकार. विकार म्हणजे काय, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑर डेप्युटिव्ह ऑफ अ बिशप. बिशप हा चर्चमध्ये असतो. आणि बिशप आणखीन एक असतो, चेस जे खेळतात ना, तर त्याच्यामधला जो घोडा असतो तो तिरका पळत असतो, तर तो बिशप आहे, तो सुद्धा बिशप आहे. विकार म्हणजे काय, चर्चचा प्रतिनिधी किंवा धर्मगुरू, एवढं लक्षात ठेवू. विक्ट, आता विक्ट किंवा विन्स म्हणजे काय, जिंकणे. विक्टरी आपण शब्द माहिती आहे आपल्याला. मग विक्ट म्हणजे जिंकणे किंवा दुसऱ्याला पराभूत करणे. मग व्हिक्टर म्हणजे काय असतं, व्हिक्टर म्हणजे विजेता. व्हिक्टरी म्हणजे काय, व्हिक्टरी म्हणजे तुमचा विजय. आणि व्हिक्टर म्हणजे काय, विजेता. आणि इनव्हिन्सिबल म्हणजे काय असतं, अजिंक्य. इनव्हिन्सिबल म्हणजे काय, त्याला तुम्ही जिंकू शकत नाही, अजिंक्य येतो. म्हणजे इनव्हिन्सिबल आहे, अजिंक्य राहणे माहिती आहे तुम्हाला, इनव्हिन्सिबल येतो. टू पॉवरफुल टू बी डिफिटेड ऑर ओव्हरकम. एखाद्याला ओव्हरकम करणे किंवा डिफीट करणे म्हणजे काय, हरवणे. मग इनव्हिन्सिबल म्हणजे काय, तो एवढा पॉवरफुल आहे की त्याला कुणीही हरवू शकत नाही, तो अजिंक्य येतो. आणि एविक्ट म्हणजे काय असतं, एविक्ट म्हणजे कायदेशीररित्या बाहेर काढणे. एविक्ट म्हणजे काय, इथे सुद्धा काय केलं आहे, एक प्रकारे कॉन्कर केलं, जिंकलं. मग एखाद्या व्यक्ती जर न्यायालयामध्ये जर जिंकला, मग म्हणजे काय, की त्याला कायदेशीररित्या तिथून बाहेर काढलं. याचा अर्थ काय, की तो तिथे काय झालेला आहे, निर्दोष सुटलेला आहे. मग कायदेशीररित्या बाहेर काढणे, एविक्ट करणे म्हणजे जिंकणे, कॉन्कर करणे. त्यानंतर व्हीड किंवा वीज म्हणजे काय, पाहणे. मग व्हीडपासून, व्हिडिओ शब्द आपल्याला माहिती आहे, व्हिडिओमध्ये काय पाहतो आपण, दिसते आपल्याला. मग व्हीड म्हणजे काय, व्हिडिओ म्हणजे पाहणे. आणि व्हीड किंवा वीज म्हणजे पाहणे. मग व्हिजिबल शब्द म्हणजे दृश्यमान, डोळ्यांना दिसणारे. व्हिजनरी म्हणजे काय, दूरदृष्टी असणारा. व्हिजनरी म्हणजे काय, त्याला विजडम आहे किंवा इमॅजिनेशन करू शकतो, भविष्यात काय होऊ शकतं. व्हिजनरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट व्हिजनरी असं म्हणतो आपण. मग व्हिजनरी म्हणजे काय, दूरदृष्टी असणारा.
आणि एनव्हिसेज म्हणजे काय? आता वीज म्हणजे काय? दृष्टी. एनव्हिसेज म्हणजे कल्पना करणे. आता ईएन शब्द जर लागला ना, तर तो निगेटिव्ह बनवत नाही, पण तो ॲक्च्युली व्हर्ब बनवतो त्या शब्दांना. ईएन लागला तर. हे ऑलरेडी मी मागे एकदा सांगितलं होतं. ईएन शब्द लागला तर काय होऊ शकतो? त्या शब्दाला तो व्हर्ब बनवतो. मग एनव्हिसेज म्हणजे काय? या एनव्हिसेज म्हणजे काय? व्हिजनला व्हर्ब बनवलं. एनव्हिसेज करणे म्हणजे काय करणे? कल्पना करणे किंवा भविष्यामधील वेध घेणे. कॉन्टेम्प्लेट म्हणजे काय करणे? कॉन्टेम्प्लेट म्हणजे काय करायचं? चिंतन करणे. ते लिहून ठेवा. चिंतन करणे. कॉन्टेम्प्लेट म्हणजे काय करणे? चिंतन करणे. आता आपण काय करतो की एक्झाम जर झाली का आपण कॉन्टेम्प्लेशन करतो, चिंतन करतो की आपलं काय चुकलं, म्हणजे आपण नेक्स्ट टाईम आपण कोणत्या कोणत्या चुका टाळायला पाहिजे. पण टेस्ट सिरीजमध्येच कॉन्टेम्प्लेट करायला पाहिजे. बरेच जण काय करतात एक्झाम नंतरच करतात, पण टेस्ट सिरीजमध्ये जर कॉन्टेम्प्लेट केलं तर आपल्याला काय होतं की एक्झाममध्ये फायदा होतो. मग कॉन्टेम्प्लेट करणे म्हणजे काय करणे? चिंतन करणे. कॉन्टेम्प्लेट ऑर कन्सिव्ह ऑफ अ पॉसिबिलिटी ऑर अ डिझायरेबल फ्युचर. कॉन्टेम्प्लेट करणे. कन्सिव्ह करणे म्हणजे काय करणे? कन्सिव्ह म्हणजे करणे म्हणजे गृहीत धरणे म्हणू शकतो. आणि आणखीन एक शब्द असतो कन्सिव्हचं करणं म्हणजे इथं प्रेग्नंट होणे पण हा शब्द आहे. प्रेग्नंट होणे. कन्सिव्ह करणे म्हणजे जर एखाद्या स्त्रीने जर कन्सिव्ह केलं असेल तर ते काय? तर ती प्रेग्नंट आहे असा त्याचा अर्थ होतो. कन्सिव्ह करणे म्हणजे काय? प्रेग्नंट होणे तो पण अर्थ होतो. आणि इथं काय नेमकं की भविष्यात काय होईल तर त्याचं एक प्रकारे काय नेमकं चिंतन करणे किंवा मग त्याचा एक प्रकारे तुम्ही कल्पना करणे हा सुद्धा त्याचा अर्थ होतो. एनव्हिसेज म्हणजे काय? कल्पना करणे, भविष्यामधील वेध घेणे. वायवो म्हणजे काय? वायवोस किंवा वायटा म्हणजे काय? जिवंत किंवा जीवन. ॲक्च्युली वायूचा अर्थच होतो जीवन, वायू. मग आता जे पबजी खेळतात ना ते बऱ्याच वेळेस काय म्हणतात रिवाईव्ह करा, रिवाईव्ह करा. रिवाईव्ह करणे म्हणजे काय करणे? पुनरुज्जीवित करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर गोळी जर लागली पबजीमध्ये तर मग काय करतो? एक शेजारचा येतो आणि तो त्या व्यक्तीला पकडतो, हाताला पकडतो. मग काय होतं की तो त्याला रिवाईव्ह करतो, म्हणजे पुनरुज्जीवित करीतच नाही. रिवाईव्ह करणे म्हणजे काय करणे? पुनरुज्जीवित करणे. आणि वायवाशियस म्हणजे काय करणे? वायू म्हणजे काय? जीवन आहे, म्हणजे तो जिवंत आहे असं दाखवतो. याचा अर्थ वायवाशियस म्हणजे उत्साही आहे, चैतन्यपूर्ण आहे. वायवाशियस जर एखादा व्यक्ती असेल तर तो कसा असतो? तो एकदम चैतन्यपूर्ण असतो. म्हणजे काय की कधी पण त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, म्हणजे कधी पण तुम्हाला भेटला तर एनर्जेटिकच भेटेल. तो व्हायवाशियस असतो. व्हायवा म्हणजे काय? उत्साही किंवा चैतन्यपूर्ण. मग व्हायवाशियस अट्रॅक्टिव्हली, लाईव्हली किंवा ॲनिमेटेड. ॲनिमेटेड म्हणजे काय करणे? आता ॲनिमेटेड म्हणजे ॲनिमेशन म्हणजे काय? तर ते भावल्या वगैरे दाखवतात ॲनिमेशन वगैरे, मोटू पतलू, तर त्यालाच ॲनिमेशन नाही म्हणत. ॲनिमेट असणे म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती जर ॲनिमेट असेल याचा अर्थ तो चैतन्यपूर्ण आहे, तो वायवशियस आहे, तो एकदम एनर्जेटिक आहे, त्याला ॲनिमेटेड म्हणतो. आता ॲनिमेटेड म्हणजे काय असतं की जे काही आपले कार्टून आहे किंवा चित्र वगैरे आहे, तर चित्राला ॲनिमेट केलं याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे? एक प्रकारे जीव ओतलेला आहे किंवा जीव टाकलेला आहे. मग जीव टाकलेला आहे त्याच्याप्रमाणे ते हालचाल करतं. मग ॲनिमेट म्हणजे काय करणे? याच्यामध्ये पण काय एक प्रकारे जीव टाकलेला आहे, मग त्याच्यामध्ये एकदम चांगलं जीवन आहे किंवा जिवंत आहे तो असं दाखवतो. जीव टाकलेला आहे. मग ॲनिमेटेड व्यक्तीसुद्धा काय? हा चैतन्यपूर्ण असतो, उत्साही असतो, वायवाशियस असतो. आणि रिवाईव्ह करणे म्हणजे काय करणे? पुनरुज्जीवित करणे. तुम्हाला पबजीचं उदाहरण दिलं आहे ते. आणि वायटॅलिटी म्हणजे काय असतं? जोम किंवा ऊर्जा. आता वायटॅलिटी म्हणजे काय? जोम किंवा ऊर्जा. हा सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. एनर्जेटिक आहे, जोम आहे. तुम्ही आता व्हिटॅमिन्स बघितलं असेल. व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये व्हायटल अमाइन्स असतात. ते व्हायटल अमाइन्स. व्हिटॅमिन्सचं काय आहे? ॲक्च्युली व्हायटल अमाइन्सपासून व्हिटॅमिन शब्द तयार झाला आहे. त्यातला व्हायटलचा अर्थ काय होतो की मुख्य आहे तो. व्हायटल म्हणजे मुख्यपणे, आणि व्हायटलचा अर्थ होतो ऊर्जा किंवा जोमसुद्धा होतो. कारण व्हिटॅमिन खाल्ल्यानंतर काय होतं की आपल्यामध्ये एक प्रकारे जोम येतो किंवा आपल्याला जिवंतपणा जाणवतो आपलं व्हिटॅमिन खाल्ल्यानंतर. व्हायटॅलिटी म्हणजे काय? जोम किंवा ऊर्जा. त्यानंतर पुढचा शब्द आहे व्हीओसी, वोक. वोक म्हणजे काय? बोलणे. आता वोक म्हणजे वोक होतो तो बोलतो. वोक म्हणजे बोलणे. मग व्होसिफेरस म्हणजे काय? गोंगाट करणारा. आता व्होसिफेरस म्हणजे काय? नुसता आवाज आहे, कल्ला आहे, कालमा आहे. व्होसिफेरस म्हणजे काय? गोंगाट करणारा किंवा मग मोठ्या आवाजात मागणी करणारा व्होसिफेरस. मग व्होसिफेरस काय? व्हिहमंट ऑर क्लॅमरस. आता क्लॅमरचा अर्थ काय होतो की आरडाओरडा करणे. हे लहान लहान पोरं जे ओरडतात ना त्याला क्लॅमर म्हणतात. क्लेमर करतात ते, क्लॅमरस आहे ते. मग क्लॅमरस म्हणजे काय? क्राईंग आउट नॉइजली. नॉईज म्हणजे तुम्हाला माहिती आहे आवाज वगैरे. हेडफोन पण आपल्या नॉईज कॅन्सलेशनचे असतात, आजूबाजूचा आवाज येत नाही काही हेडफोनमधून. मग क्लॅमर म्हणजे काय? क्राईंग, रडणे, आरडाओरडा करणे, मोठ्या मोठ्याने रडणे. आणि व्हिएमंट म्हणजे काय करणे? व्हिएमंटचा अर्थसुद्धा काय होतो की एक तुम्ही आवाज करू राहिले, गोंगाट करू राहिले, व्हिएमंट म्हणजे. मग व्होसिफेरस, व्हिएमंट किंवा क्लॅमरस या तिन्हीचा अर्थ काय होतो की गोंगाट करणे किंवा मोठ्या आवाजामध्ये ओरडणे किंवा रडणे. मग गोंगाट करणे, व्होसिफेरस. व्होकेशन म्हणजे काय असतं? व्होकेशन म्हणजे काय? तुमचं व्यवसाय किंवा अंगभूत कल, व्होकेशन म्हणतो आपण त्याला.
आता आपल्या वडिलांचं ओकेशन काय आहे असं कधी बऱ्याच वेळेस विचारलं जातं. इंग्लिशमध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहितात ना, त्याच्यामध्ये असं बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला जोड्या लावामध्ये तिथं व्होकेशन किंवा मग तुमच्या वडिलाचं विषय माहिती लिहा आणि त्यांचं व्होकेशन वगैरे लिहा असं दिलं जातं. मग व्होकेशन म्हणजे काय, त्यांचं करिअर किंवा व्यवसाय, अंगभूत कला. मग अ स्ट्रॉंग फिलिंग ऑर सुटेबिलिटी फॉर ए पर्टिक्युलर करिअर ऑर ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय, व्यवसाय, आणि व्होकेशन म्हणजे काय, व्यवसाय. आणि व्होकेशन वेगळं आणि वॅकेशन वेगळं आहे. आता हे लक्षात ठेवा तुम्ही. वॅकेशन, आता व्होकेशनमधलं जर ए जर काढलं आणि व्होकेशनमधलं ओ काढलं तुम्ही आणि ओ ऐवजी काय केलं, ए केलं, हे ए टाकलं तुम्ही, बाकी सगळे स्पेलिंग सेम आहे त्यातली. आणि व्हॅकेशन जर झालं, मग व्हॅकेशनचा अर्थ काय होतं, सुट्ट्या. हे व्हॅकेशन तुम्हाला माहिती आहे, परंतु हे व्होकेशन माहीत नसेल, व्यवसाय किंवा अंगभूत कला. आणि इक्विव्होकेट, आता इक्वी म्हणजे काय, इक्वल म्हणजे काय, दोन्ही साईडने किंवा इक्वल आहे, समान आहे. आणि व्होकेट म्हणजे काय, बोलणे. जर एखादा व्यक्ती इक्विव्होकेट बोलत असेल, म्हणजे काय, इक्विव्होकेट म्हणजे काय, म्हणजे शब्दांचा खेळ करून सत्य लपवते किंवा संदिग्ध बोलतो, इक्विव्होकेट बोलतो. तर मग काय, तो संदिग्ध बोलतो. आता हे जे नेते वगैरे आहेत, हे काय करतात, हे इक्विव्होकेट बोलतात, संदिग्ध बोलतात. म्हणजे काय, की त्यांना जर रिपोर्टरने काही जर प्रश्न विचारला, तर ते काय करतात, त्या प्रश्नाचं उत्तर एक वेगळंच उत्तर देतात. म्हणजे त्या उत्तरातून काहीच मेळ लागत नाही त्या प्रश्नाचा. ते इक्विव्होकेट बोलतात, म्हणजे शब्दांचा खेळ करून सत्य लपवतात, संदिग्ध बोलतात किंवा गोलमाल बोलणे. आणि इररिव्होकेबल म्हणजे काय असतं, अपरिवर्तनीय. रिवोकचा अर्थ लक्षात ठेवा तुम्ही. रिवोक करणे म्हणजे काढून टाकणे. काढून टाकणे, ॲब्रोगेट करणे. ॲब्रोगेटची स्पेलिंग खाल्ली तुम्ही तुम्हाला. रिवोक लिहून ठेवा तुम्ही. रिवोक, ॲब्रोगेट हे शब्द लिहून ठेवा तिथं. ॲब्रोगेट करणे म्हणजे काय करणे, काढून टाकणे. काढून टाकणे स्पेलिंग मराठीची वेगळी येऊ शकते, तुम्ही बघा तिथं फक्त. काढून टाकणे सोपं आहे मराठी लिहायला, काही प्रॉब्लेम नाही त्याला. रिवोक किंवा ॲब्रोगेट करणे म्हणजे काय करणे, काढून टाकणे. आता ॲब्रोगेशन ऑफ आर्टिकल 370, 370चं कलम काढून टाकलं होतं ना, रिवोक करून टाकलं होतं किंवा ॲब्रोगेट केलं होतं, मग ते काढून टाकलं होतं. मग इररिव्होकेबल म्हणजे काय असतं, त्याला तुम्ही रिवोक करू शकत नाही. IR लागलं म्हणजे काय, रिवोकच्या विरोधात झालं आहे. रिवोक म्हणजे काढून टाकणे, IR म्हणजे काय, ते रिवोकच्या विरोधात झाले, मग त्याला तुम्ही रिवोक करू शकत नाही. म्हणजे इररिव्होकेबल म्हणजे काढून टाकू शकत नाही, इररिव्होकेबल. परिवर्तनीय किंवा कायमस्वरूपी, जे मागे घेता येत नाही. आता आपलं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, की जे काही आपली मूलभूत संरचना आहे संविधानाची, तर त्या मूलभूत संरचनेला धक्का लागता कामा नये. म्हणजे जी मूलभूत संरचना आहे ती इररिव्होकेबल आहे. मूलभूत संरचना तुम्ही काढून टाकू शकत नाही संविधानामधून. आर्टिकल 370 हे काय, हे मूलभूत संरचनेच भाग नव्हतं. परंतु जर तुम्ही फंडामेंटल राईट जर म्हणलं काय, किंवा मग तुमचं सेक्युलरिझम आहे, तर त्याला तुम्ही इररिव्होकेबल येते, तुम्ही ते सेक्युलरिझम घटनेमधून काढून टाकू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं. मग इररिव्होकेबल म्हणजे काय, अपरिवर्तनीय किंवा कायमस्वरूपी असतात, जे मागे घेता येत नाही. नॉट एबल टू बी चेंज्ड, रिव्हर्स्ड ऑर रिकवर्ड, फायनल वगैरे. ठीक आहे, फायनल येते, रिकवर करू शकत नाही काही नाही. त्यानंतर वोल म्हणजे काय असतं, वोल म्हणजे इच्छा असणे. मग वोल म्हणजे काय, इच्छा असणे. विषय, विले. मग व्हॉलंटियर म्हणजे काय, व्हॉलंटियर म्हणजे तुम्ही स्वयंसेवक बनलेला आहात, म्हणजे स्वतःच्या इच्छेने तुम्ही एखादी गोष्ट करायला पुढाकार घेतला, त्याला तुम्ही म्हणतात व्हॉलंटियर झाले. अ पर्सन हू फ्रीली ऑफर्स टू टेक पार्ट इन ॲन एंटरप्राइज ऑर अंडरटेक अ टास्क, व्हॉलंटियर करणे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपले गणपती उत्सव आहे किंवा मग जयंती असते महाराजाची, आंबेडकरांची जयंती असते, मग बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये किंवा महाराजांच्या जयंतीमध्ये काय होतात, बरेच जण व्हॉलंटियर बनतात, म्हणजे स्वयंसेवक बनतात. म्हणजे काय, त्यांना काही पैसे देतं कोणी नाही, पैसे नाही देत त्यांना, तर ते काय म्हणतात, आम्ही स्वतःहून त्या जयंतीमध्ये भाग घेतो, व्हॉलंटियर करतो. व्हॉलंटियर करणे म्हणजे काय करणे, स्वयंसेवक बनणे किंवा व्हॉलंटियर असणे. त्यानंतर बेनिव्होलंट म्हणजे काय असतं, हा शब्द बघितलेला आहे आपण, ज्यावेळेस आपण बेनी शब्द बघितला होता. तर बेनिव्होलंट म्हणजे काय, परोपकारी, हितचिंतक. परोपकारी किंवा हितचिंतक आहे तो कोण आहे, तो अल्ट्रुइस्ट आहे. ALTRUIST, अल्ट्रुइस्ट आहे, वरचं नाही, तो अल्ट्रुइस्ट आहे किंवा तो फिलॅन्थ्रोपिस्ट आहे. फिलॅन्थ्रोपिस्ट आपण ऑलरेडी हे शब्द बघितलेले, इथं लिहिले तरी चालते, वर येऊन गेलेले आहे. मग तो अल्ट्रुइस्ट आहे, फिलॅन्थ्रोपिस्ट आहे, किंवा तो व्यक्ती बेनिव्होलंट आहे, परोपकारी आहे. हा शब्द पाठ करा. हा 2025ची आता जी रिसेंटची राज्यसेवा झाली ना डिस्क्रिप्टिव्ह, तर हा डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रश्न आला होता. त्यांनी विचारलं होतं की बेनिव्होलंट, आणि आणखीन 2-4 शब्द दिले होते, मी आपल्या ग्रुपवर टाकलेले आहे, तर त्या ग्रुपवर तुम्ही ते शब्द बघून घ्या. तर ते शब्दांचा विरुद्धार्थी शब्द विचारला त्यांनी. मग आपल्याला बेनिव्होलंट जर माहीत असेल, तर बेनिव्होलंटच्या विरोधात मेल व्होलंट ना,
हे माहिती आहे. मग मेल वलंट शब्द लिहिणं अपेक्षित होतं तिथं. मेल वलंट किंवा मले वलंट याचा ॲक्च्युअल उच्चार मले वलंट होतं, परंतु तुम्ही पाठांतरासाठी मेल वलंटसुद्धा म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला. मले वलंट म्हणजे काय, दुष्ट इच्छेचा अमंगल चिंतणारा, तर काय म्हणतो आपण त्याला, मले वलंट म्हणतो. आणि बेनेवलंट म्हणजे काय असतो, बेनेवलंट म्हणजे परोपकारी. एक्झॅक्ट हे दोघं एकमेकाच्या विरोधात आहे. मलेवलंट म्हणजे हॅविंग ऑर शोविंग अ विश टू डू इव्हिल टू अदर्स, म्हणजे काय, अमंगल चिंतणारा, दुसऱ्याविषयी काहीही बोलणे किंवा मग चुकीचं अमंगल चिंतणे, याचा असंच व्हायला पाहिजे, निगेटिव्ह बोलणे. वॉल्वो म्हणजे काय, वॉल्वो म्हणजे व्हॉल्युटिव्स म्हणजे किंवा वॉल्वो म्हणजे गोल फिरणे किंवा गुंडाळणे. वॉल्वो म्हणजे काय करणे, गुंडाळणे. रिव्हॉल्व करणे म्हणजे काय करणे, स्वतःभोवती किंवा अक्षाभोवती फिरणे. आता आपली काय करते पृथ्वी, ही रिव्हॉल्व करते. रिव्हॉल्व करणे म्हणजे काय करणे, स्वतःभोवती फिरणे. मग वॉल्व म्हणजे फिरणे, मग रिव्हॉल्व करणे म्हणजे काय, स्वतःभोवती किंवा अक्षाभोवती फिरणे. कॉन्व्होल्युटेड म्हणजे काय असते, आता हे स्वतःभोवतीच एकमेकाचे काय उरवले, हे फिरू राहिले बघा या पायऱ्या. मग हे एवढ्या एकमेकाच्या भोवती फिरू राहिल्या, ते कळतच नाही काही नाही त्या पायऱ्या कशा आहे म्हणून, एकदम किचकट वाटतात, गुंतागुंतीचे वाटतात. कॉन्व्होल्युटेड म्हणजे काय, किचकट वाटणे किंवा गुंतागुंतीचं वाटणे. एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, किचकट आहे किंवा गुंतागुंतीचे. एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू फॉलो रोल टुगेदर म्हणजे काय, हे एकमेकामध्ये एवढं असं गोल गोल बिंगलेलं तर आपल्याला कळत पण नाही की त्या पायऱ्या कशा आहेत. मग ते किचकट बनलेले आहे किंवा गुंतागुंतीचे बनलेले आहे. त्यानंतर व्हॉल्युबल म्हणजे काय असतं, व्हॉल्युबल म्हणजे अस्खलित बोलणारा. अस्खलित म्हणजे काय, एकदम तो क्लिअरली बोलतो, फ्लुएंटली बोलतो. मग अस्खलित बोलणारा किंवा मग भरपूर बोलणारा, त्याला म्हणतो आपण त्याला व्हॉल्युबल. स्पीकिंग ऑर स्पोकन इनसेसंटली. इनसेसंटली म्हणजे काय असतं, याचा अर्थ होतो अविरत. अविरत, अविरत बोलणे म्हणजे काय, न थांबता बोलणे. इनसेसंट म्हणजे न थांबता किंवा मग अविरत. मग आता इनसेसंटली किंवा मग न थांबता बोलतो तर तो व्हॉल्युबल असतो. तो अस्खलित बोलतो म्हणजे एकदम फ्लुएंटली बोलतो. तो फ्लुएंट बोलणे म्हणजे काय करणे, एकदम अस्खलित बोलणे किंवा मग स्पष्ट बोलणे. वोर म्हणजे काय असतं, वोर म्हणजे खाणे. मग डिवाऊर करणे म्हणजे काय करणे, खाऊन टाकणे. डिवाऊर म्हणजे काय करणे, खाऊन टाकणे. डिवाऊर फस्त करणे किंवा संपवून टाकणे, डिवाऊर करणे. ईट करणे किंवा ईट म्हणजे खाणे माहिती आहे आपल्याला. मग व्होराशियस म्हणजे काय, हावरटे, खादाडे. लक्षात ठेवा तुम्ही, व्होराशियस म्हणजे काय, खादाडे. व्होराशियस आणखीन एक शब्द आहे ग्लुटन. ग्लुटनचा का तो डबल टी इथे. ग्लुटन म्हणजे खादाडे, व्होराशियस आहे, ग्लुटन आहे, खादाडे. त्यानंतर डिवाऊर करणे म्हणजे काय, फस्त करणे म्हणजे काय, पूर्णपणे खाऊन टाकणे, फस्त करणे, डिवोर करणे. त्यानंतर कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे काय, आता कार्निवोरस म्हणजे काय, कार्नि म्हणजे मांस आहे आणि वोरस म्हणजे खाणे. मग मांस खाणारे कोण असतात, कार्निवोरस असतात. आणि जे आपले गाई बैल वगैरे जे असतात ना, हर्बिवोरस असतात. हर्बिवोरस म्हणजे काय, शाकाहारी. आणि कार्निवोरस म्हणजे काय, मांसाहारी. आणि एक असतं ॲम्फिवोरस. ॲम्फिवोरस म्हणजे काय असतं, की ते दोन्ही पण खातात, मांसाहारी पण येते आणि शाकाहारी पण आहे, म्हणजे दोन्ही पण खातात, ॲम्फिवोरस. त्यानंतर आता वल्पिश शब्द पाठ न करू, डायरेक्ट वल्पाईनच पाठ करू आपण, याला गरज नाही रूटवरची. वल्पाईन म्हणजे कोल्ह्यासारखा, लबाड किंवा धूर्त. आता वल्पाईन जर एखादा व्यक्ती असेल तर याचा अर्थ तो लबाड आहे. आणि कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी जर असेल तर त्यालासुद्धा वल्पाईन म्हणू शकतो आपण. वल्पाईन म्हणजे काय, कोल्ह्यासारखा, लबाड किंवा धूर्त. हे शब्द पाठ करा. क्राफ्टी. क्राफ्टी म्हणजे काय, क्राफ्टी म्हणजे वल्पाईन आहे, कोल्ह्यासारखं आहे, धूर्त आहे, लबाड आहे. आणि कनिंग म्हणजे काय, लबाड आहे, धूर्त आहे. आणि आणखीन एक शब्द असतो शूड. SHREWD, शूड. शूड म्हणजे काय, तर तो कनिंग आहे, क्राफ्टी आहे, लबाड आहे, धूर्त आहे, शूड आहे. हे तिन्ही शब्द पाठ करून ठेवायच्या. कनिंग, वल्पाईन, क्राफ्टी आणि शूड हा एक चौथा शब्दसुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा. आणि शूड लिहून ठेवा तिथं. नंतर लिहिणं होत नसतं, एकदा तुम्ही झेरॉक्स मारलेलं आहे तुमच्याकडं, तर त्याच्यामध्ये काय करायचं की लेक्चर घ्यायच्या टायमाला ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्याच वेळेस लिहून टाकायच्या. कारण की नंतर कधीच आपलं ते लिहिणं होत नसतं. तेवढं आपल्याला काय करावं लागेल, एक चांगली सवय लावावं लागेल लिहायची. झायलॉन म्हणजे काय, झायलॉन म्हणजे लाकूड. मग झायलोफोन म्हणजे काय असतं, लाकडी पट्ट्यांचे वाद्य. हे बघा झायलोफोन आहे, हे झायलोफोन. झायलॉन म्हणजे लाकूड आहे. मग झायलोफोन म्हणजे काय, लाकडी पट्ट्यांचे वाद्य. आणि झायलोग्राफ म्हणजे काय असतं, जर लाकडावर जर काही लिहिलं, कोरीव काम केलं तर त्याला म्हणतो आपण झायलोग्राफ. लाकडावरील कोरीव काम त्याला म्हणतो झायलोग्राफ. ग्राफ म्हणजे लिहिणे, कोरणे. ग्राफ म्हणजे बघितलेलं आहे आपण. आणि एक असतं झायलेम. आता झायलेम कशाला असतं, झाडाच्या ज्या असतात पेशी वगैरे किंवा मुळे, तर ते काय असतात, झायलेम असतात. झायलेम किंवा फ्लोएम्स हे तुम्ही ऐकलं असाल पेशींच्या बाबतीत. मग पेशीपासून झायलेम फ्लोएम तयार होतात. झायलेममध्ये काय, ते पाणी वाहून नेणारी नलिका असते. मग तिथंसुद्धा तुम्ही झायलेमच्या अँगलने लक्षात ठेवू शकता की लाकूड आहे किंवा मग ते झाडामध्ये असतं झायलेम. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आपण काय केलं आहे आता,
259 आपले रूट वर्ड झालेले आहेत. तुम्हाला आधी सांगितलं. याच्यामध्ये तुम्ही 750पेक्षा सुद्धा जास्त शब्द पाठ केलेले आहे आणि 750 खूप शब्द आहे बरं का. तुमचे एक 5 ते 6 तासामध्ये जर विचार जर केला तर 750 शब्द हे एक मोठी अमाऊंट आहे. ठीक आहे. आपण काय केलं आहे आता रूट वर्ड आपले कंप्लीट झाले. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जर का मला नवीन जर रूट वर्ड जर भेटले काही तर मग परत एकदा आपण ते रूट वर्ड्स मी एक नवीन लेक्चर घेऊ शकतो. तुम्ही पण काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि म्हणजे मी त्याला लिंक पाठवतो ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा. कारण की आपल्या व्हिडिओजला काय होतं की व्हिडिओजला व्ह्यूज बरेच भेटतात, परंतु त्या मानाने टेलिग्रामवर सबस्क्रायबर भेटत नाही जास्त. आता ही जी नवीन जे मी तुम्हाला एक 20-25 स्लाईड टाकलेले आहे, तर आता ही PDF तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकतो. तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि चांगले जर तुम्हाला लेक्चर जर वाटले, आता ग्रुप सीचे मेन्स पण पुढे गेले, तर तुम्ही हे लेक्चर तुम्ही मित्रांना दाखवू शकतात. याच्यामधून एखादा तरी प्रश्न येऊ शकतो, मला अपेक्षित आहे ना, तर तो येऊ शकतो रूट वर्डच्या अँगलने. ठीक आहे, चालतंय. आपण भेटू आता नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच.